अकोला जिल्ह्यातील बाळापूर महसूल विभागाच्या आशीर्वादाने सोनाळा गावात अवैध जेसीबीद्वारे शेकडो ब्रास मातीचे उत्खनन एकाच रॉयल्टीवर अंदाजे 50 ते 60 भरधाव वेगाने माती वाहतूक करीत असल्यामुळे हातरुण गावात अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। एकाच रॉयल्टीवर ट्रक दिवसभर माती वाहतूक होत असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुलाला चुना लागत आहे। तरीही महसूल विभाग गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे। एकीकडे अवैध वीट पजावांवर जिल्हाधिकारी कार्यवाही करत आहेत, तर दुसरीकडे याच वीट पजावाकरिता सोनाळा गावात जेसीबीच्या सहाय्याने अवैध माती उत्खनन होत आहे। 50 ते 60 ट्रक एकाच रॉयल्टीवर दिवसभर 5 ते 6 ट्रिप मारत आहेत। एका ट्रकमध्ये ओव्हरलोड माती वाहतूक होत आहे। भरधाव वेगाने ट्रकची वाहतूक हातरुण गावातून होत असून या वर्दळीच्या रस्त्यावर 3 शाळा आहेत। विद्यार्थी या रस्त्याने शाळेत जातात। ट्रक वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। ही भरधाव ट्रक वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सोनाळा गावातील अवैध माती वाहतुकीला परवानगी देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी व स्थळ निरीक्षण करून परवानगीच्या व्यतिरिक्त उत्खननाची दंडात्मक वसुली सदर कंत्राटदाराकडून करण्याची मागणी होत आहे। एमसी न्यूज करिता काझी मेहंदी हसन, हातरुण।